नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण सातारा DCC बँक भरती 2024चा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो यावरती चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत। आणि त्यासोबत अहमदनगर DCC बँक भरतीसाठी कॉम्पिटिशन किती असणार आहे, परीक्षा कधीपर्यंत होऊ शकते आणि यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुमच्यासाठी अहमदनगर जिल्ह्याचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो। तर या सर्व गोष्टींवरती चर्चा आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण करणार आहोत। सर्वप्रथम सातारा DCC बँक भरतीचा आपण जाणून घेणार आहोत। यामध्ये मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी आता मुलाखतीसाठी सेपरेट कट ऑफ लागेल, त्यानंतर फायनल कट ऑफ सेपरेट लागेल। तर दोन्हीवरती चर्चा एवढीच्या माध्यमाने आपण करणार आहोत आणि त्यानंतर आपण अहमदनगर DCC बँक भरतीविषयी बोलणार आहोत। ठीक आहे, त्या अगोदर पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो। तुमचा देखील चंद्रपूर किंवा अहमदनगर नाहीतर इतर कोणत्याही DCC बँक भरतीचा अजून पेपर राहिलेला असेल तर त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स आपण काढलेल्या आहेत। यामध्ये लेटेस्ट झालेल्या सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटून जातील। यामध्ये सातारा, भंडारा, रत्नागिरी नाहीतर इतर ठाणे वगैरे ज्या पण जिल्ह्यांचे लेटेस्ट पेपर झालेत ते सर्व क्वेश्चन पेपर तुम्हाला भेटून जातील। एकूण जर म्हटलं तर आधी आपल्याकडे 42 प्लस प्रश्नपत्रिका होत्या, परंतु आता यामध्ये जर विचार केला तर 57 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका आपण यामध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत। आणि अजून यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या विषयाच्या नोट्स भेटणार आहे, यामध्ये मराठी झालं, इंग्रजी झालं, गणित बुद्धिमत्ता झालं, IMP GK, त्यानंतर चालू घडामोडी लेटेस्ट 2 वर्षाचं डिसेंबर पर्यंतचं तुम्हाला चालू घडामोडी भेटणार आहे मित्रांनो। त्यासोबत बँकिंग सहकार झालं, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था झालं, यामध्ये तुम्हाला IMP क्वेश्चन बघण्यासाठी भेटतील। तर या सर्व विषयांच्या नोट्स टॉपिक नुसार भेटतील आणि जर म्हटलं तर संगणक, बँकिंग आणि कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्या IMP क्वेश्चन सोबत तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील। ठीक आहे, हे सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला PDF स्वरूपामध्ये भेटणार आहे मित्रांनो। यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 229 रुपये। यामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एकूण 57 प्लस क्वेश्चन पेपर भेटतील आणि त्यासोबत या 7 ते 8 विषयांच्या नोट्स भेटतील। जर तुम्हाला पाहिजे असेल तर या नंबरवरती पेमेंट करायचे 9139 64 31 99 आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे। तर ज्यांना पण पाहिजे असेल लवकरात लवकर तुम्ही जॉईन व्हा। आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील तिथेच उपलब्ध करून देतो, तो नोट सोबत तिथे सर्व अपडेट आणि आता जे चंद्रपूरचे पेपर होणार आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिले जातील। जशी आन्सर की येईल तशी तुम्हाला ते सुद्धा क्वेश्चन पेपर तुम्हाला तिथे उपलब्ध करून दिले जातील। तर नोट्सचा हा सर्वात मोठा फायदा असणार आहे। इथून पुढे जे पण अपडेट असतात, क्वेश्चन पेपर असतात, काही माहिती असते ती सर्व तुम्हाला फ्री मध्ये इथून पुढे उपलब्ध होत असते। तर एकदाच तुम्हाला एवढं पेमेंट करावं लागणार आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व नोट्स आणि सर्व व्हॉट्सअप ग्रुपची लिंक वगैरे व्हॉट्सअपवरती शेअर केली जाईल मित्रांनो। ठीक आहे, तर बघा आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो। नोट्स बद्दल माहिती ऑलरेडी आपण जाणून घेतलेली आहे, तर लवकरात लवकर जॉईन व्हायला विसरू नका। अतिशय महत्त्वाचे IMP क्वेश्चन आणि सर्व क्वेश्चन पेपरचा समावेश आहे मित्रांनो। ठीक आहे, तर बघा आता सर्वप्रथम सातारा DCC बँक भरतीचा मुलाखतीसाठी कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो या गोष्टीवरती आपण चर्चा करूया। तर माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार सांगतोय, कारण बहुतेक विद्यार्थी आपल्या ग्रुपला जॉईन आहेत, आपण भरपूर विद्यार्थ्यांना नोट्स दिल्या आहेत, बहुतेक विद्यार्थ्यांशी आपलं रोज बोलणं होत असतं। त्यांच्या सांगितल्या माहितीनुसार किंवा आपण जे पण क्वेश्चन पेपरचं स्वरूप बघितलेलं आहे त्याच्या माहितीनुसार जर बघितलं तर तुम्हाला 65 पेक्षा जास्त मार्क पडताय किंवा 65 मार्क पडताय तर तुमचं मुलाखतीसाठी माझ्या अंदाजानुसार 99% सिलेक्शन व्हायलाच पाहिजे। ठीक आहे, जे पेपरचा आपण पूर्ण पॅटर्न बघितला किंवा पेपरचं स्वरूप बघितलं, त्यानंतर मुलांशी आपण बोललेलो आहे त्यानुसार जर विचार केला तर 65 पेक्षा जर तुम्हाला जास्त मार्क मिळतात तर मुलाखतीसाठी तुमचं नक्कीच सिलेक्शन व्हायला पाहिजे। आता मागे जे आपले लेटेस्ट पेपर झालेले त्यामध्ये नाशिक म्हणा, औरंगाबाद म्हणा, अमरावती म्हणा यांच्या मुलाखतीसाठी जर म्हटलं तर 50 52 या दरम्यानमध्ये जरी मार्क होते तरी त्या विद्यार्थ्यांच्या मुलाखतीसाठी तिथं सिलेक्शन झालेलं आहे। त्यानुसार जर आपण साताऱ्यासाठी आपल्याला माहितीच आहे जास्त फॉर्म आले होते, जवळपास एका पदासाठी इथं 80 ते 82 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन होतं। ठीक आहे, यावरती आपण सेपरेट व्हिडिओ देखील बनवला होता की कॉम्पिटिशन किती असणार आहे। तर सातारा या जिल्ह्यासाठी एका पदासाठी जवळपास 80 ते 82 एवढे अर्ज आलेले होते। ठीक आहे, हेच जर म्हटलं तर लिपिक पदाचं सांगितलं आणि शिपाई पदासाठी जरी म्हटलं तर 70 ते 72 अर्ज आले होते। म्हणजे कॉम्पिटिशन जवळपास सारखंच होतं, परंतु नगरचा जर विचार केला, यामध्ये नगरचा जर विचार केला तर नगरसाठी एका पदासाठी फक्त 40 ते 42 अर्ज आलेले आहेत। म्हणजे जवळपास दुप्पट कॉम्पिटिशन सातारा जिल्हा DCC बँक भरतीसाठी होतं आणि नगरसाठी खूपच जास्त जागा होत्या आणि फॉर्म देखील कमी आलेले आहेत। त्याच्यामुळे त्यानुसार विचार केला तर नगरसाठी नक्कीच खूप कमी कट ऑफ लागणार आहे। जर तुम्ही नगर जिल्ह्यासाठी अर्ज केला असेल तर नक्कीच व्यवस्थित तयारी करा, खूप कमी मार्कांवरती तुमचं सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटू शकतं। ठीक आहे,
तर बघा, माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार सातारा डीसीसी बँक भरतीचं जर मुलाखतीसाठी जर म्हटलं तर फायनल कट ऑफ कितीपर्यंत लागू शकतं, जास्तीत जास्त आपल्याला मार्क किती असायला पाहिजे, तर 65 पेक्षा जास्त मार्क असतील तर तुमचं मुलाखतीसाठी सिलेक्शन व्हायला पाहिजे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार. आणि पुढे जर म्हटलं तर बघा, आता मुलाखत प्लस आपली लेखी परीक्षा दोघांचे एकत्रित गुण 90 पैकी किती असायला पाहिजे, 70 प्लस तुमचे गुण होतात तर तुमचं 100% तिथं सिलेक्शन व्हायला पाहिजे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक अंदाजानुसार इथं सांगत आहे. यामध्ये थोडेसे 2-4 मार्क मागे पुढे होऊ शकतात, हा माझा स्वतःचा वैयक्तिक अंदाज असणार आहे. यामध्ये काही विद्यार्थी कमेंट्स करतील की याच्यापेक्षा जास्त कट ऑफ जाणार नाही किंवा याच्यापेक्षा 100% जास्त जाईल, असं बहुतेक जणांचं वेगवेगळं मत असतं. तर माझ्या अभ्यासानुसार, माझ्या माहितीनुसार मी स्वतःचं वैयक्तिक मत तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. म्हणजे फायनल कट ऑफ जर विचार केला तर माझ्या अंदाजानुसार 70 प्लस जाऊ शकतो मित्रांनो, जर तुमचं एवढं सिलेक्ट म्हणजे तुम्हाला एवढे मार्क पडत असतील किंवा काही विद्यार्थ्यांना आता लेखी परीक्षेमध्ये 70 प्लस मार्क असतील तर त्यांचं माझ्या अंदाजानुसार मुलाखतीला जरी त्यांना 2-3 मार्क पडले तरी त्यांचं इथं सिलेक्शन होऊन जायला पाहिजे. आता मुलाखतीचा रेशिओ किती आहे यावर तुम्ही तुम्हाला हे काय सांगत आहे सर्व, की मुलाखतीचा आपला जो रेशिओ असणार आहे मित्रांनो तो एकाच 3 आहे, एका पदासाठी 3 विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे. आता यामध्ये जर विचार केला तर आपण 60 पासून जरी पकडलं, आता यामध्ये कमी पण होऊ शकतं. मी 98 ते 99% का सांगतोय, डायरेक्टली 65, यामध्ये आपलं मेरिट कमी देखील येऊ शकतं मित्रांनो. आता जर जास्त झालं, बहुतेक विद्यार्थ्यांनी अभ्यास देखील केलेला नव्हता, बहुतेक विद्यार्थी डायरेक्टली पेपरला गेले होते कारण परीक्षेच्या डेट पुढे पुढे आल्या होत्या, त्यानुसार विद्यार्थ्यांचा अभ्यास देखील नव्हता. तर हे मेरिट कमीत कमी कितीपर्यंत येऊ शकतं, 50 पर्यंत येऊ शकतं. ठीक आहे, 50 पर्यंत तुमचं कमीत कमी मेरिट येऊ शकतं. आणि जास्तीत जास्त जर म्हटलं तर तुमचं सिलेक्शन व्हायलाच पाहिजे असं तुम्हाला वाटतं तर 65 प्लस जर तुम्हाला मार्क असतील तर तुमचं माझ्या अंदाजानुसार सिलेक्शन व्हायलाच पाहिजे. आणि कमीत कमी 50 प्लस वाले विद्यार्थी देखील मुलाखतीसाठी बोलवले जाऊ शकतात, हे देखील तुम्हाला आता सांगतोय. हा पूर्ण सेफ स्कोर काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आणि कमीत कमी 50 पर्यंत देखील तुमचं कट ऑफ येऊ शकतं आणि मुलाखतीसाठी तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. ठीक आहे, आता मुलाखतीमध्ये जर विचार केला तर मुलाखतीसाठी तुम्हाला मग तेव्हा जास्त मार्क घ्यायला पाहिजे सिलेक्शन होण्यासाठी. ठीक आहे, कमीत कमी तुमचा 65 स्कोर व्हायला पाहिजे टोटल एकत्रित मुलाखत प्लस लेखी परीक्षा. तर असं तुम्ही धरून पकडायला हरकत नाही मित्रांनो. सेफ जो स्कोर असणार आहे मित्रांनो 65 प्लस ज्यांना पण मार्क मिळाले त्यांचा हा सेफ स्कोर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि फायनल माझ्या अंदाजानुसार जर म्हटलं तर यामध्ये 70 प्लस मार्क तुम्हाला असायला पाहिजे सातारा डीसीसी बँक भरतीसाठी. आता चला साताराचं मी तुम्हाला सांगून घेतलं. आता काही विद्यार्थी कमेंट्स करतील की लिपिक आणि शिपाई पदाचं दोन्ही एकत्रित का, तर होय, लिपिक आणि शिपाई पदाचा दोन्हींचा एकत्रित मी कट ऑफ सांगितलेला आहे माझ्या अंदाजानुसार. कारण यामध्ये हे असं का सांगितलं, वेगवेगळं का सांगितलं नाही, तर यामागचं कारण काय आहे मित्रांनो, शिपाई पदासाठी देखील खूप सारे अर्ज आलेले आहेत. ठीक आहे, शिपाई पदाचा जर विचार केला तर जवळपास वेगवेगळ्या आपण ज्या शिफ्टचे क्वेश्चन पेपर एकत्रित केलेले आहेत त्यामध्ये 8 ते 9 वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर झालेत. म्हणजे दोन दिवस ते 3 दिवस पेपर चाललेले आहेत यामध्ये. म्हणजे जवळपास जर म्हटलं तर जेवढे लिपिकला अर्ज आलेले आहेत, जसे की 60% लिपिक या पदासाठी अर्ज आलेले आहेत, तर 40 ते 45% शिपाई या पदाला देखील अर्ज आलेत. आणि शिपाई या पदासाठी खूप कमी जागा होत्या, लिपिकपेक्षा खूप कमी जागा होत्या. आणि त्यानुसार माझ्या एक वैयक्तिक अंदाजानुसार शिपाई पदाचा कट ऑफ जास्त जाणार आहे. ठीक आहे, आणि लिपिक पदाचा कट ऑफ कमी लागणार आहे. हे सातारा डीसीसी बँक भरतीचं. ठीक आहे, सातारा डीसीसी बँक भरतीचा जर विचार केला तर शिपाई पदाचा कट ऑफ नक्कीच थोडा जास्त लागलेला आपल्याला बघण्यासाठी भेटू शकतो. ठीक आहे, आता पुढे बघा, आता आपण अहमदनगर डीसीसी बँक भरतीविषयी बोलूया की नक्की अहमदनगर डीसीसी बँक भरतीचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो, किती मार्क आपल्याला घ्यायला पाहिजे. तर माझ्या अंदाजानुसार मुलाखतीला जरी तुम्हाला 50-55 जरी मार्क पडले तरी तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि फायनल सिलेक्शन 60-62 जरी पडले तरी तुमचं सिलेक्शन व्हायला पाहिजे, कारण कॉम्पिटिशन खूप कमी असणार आहे. ते एवढेच कॉम्पिटिशन मी जेव्हा कॅल्क्युलेट केलं होतं तेव्हा इकडं आपले नाशिकचे लासलगावचे पेपर झाले किंवा औरंगाबादचे झाले, हे सर्व सोलापूरची मेन ब्रांच होती त्याच्या अंडर ज्या पण सब ब्रांचेस होते त्यांचे हे पेपर झाले होते. ठीक आहे, वेगवेगळे अमरावती त्यासोबत औरंगाबाद आणि नाशिक. तेव्हा जे फॉर्म आले होते त्याचे आकडेवारी जर बघितली तर एका पदासाठी आय थिंक मला वाटतं 20 ते 22 विद्यार्थ्यांचं कॉम्पिटिशन होतं. आणि तेव्हाचा जो कट ऑफ लागलेला आहे 50 पर्यंत लागलेला आहे, 50 पर्यंत सुद्धा हायेस्ट कट ऑफ गेलेला नाहीये. तर आपण जर नगरचा विचार केला तर नगरचा माझ्या अंदाजानुसार आपला जो कट ऑफ आहे जास्तीत जास्त मुलाखतीसाठी तुम्हाला 55 जरी मार्क पडले, 60 जरी मार्क पडले तरी तुम्ही सिलेक्ट होऊन जाणार. आणि फायनल जर 65 प्लस तुमचे मार्क जातात तर तुमचं तिथं सिलेक्शन होण्याचे माझ्या अंदाजानुसार 100% चान्सेस असायला पाहिजेत. त्यानुसार तुम्ही तुमची तयारी व्यवस्थित चालू ठेवू शकता. आपण ज्या नोट्स काढलेल्या त्या तुमच्या परीक्षेच्या हेतूने अतिशय महत्त्वाचे असणार आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचं असणार आहे क्वेश्चन पेपर. क्वेश्चन पेपर इतर कोणत्याच ठिकाणी भेटणार नाही आणि नगरचे पेपर वर्क वेल
कंपनी घेणार आहे आणि वर्कवेलने घेतलेल्या सर्व जवळपास क्वेश्चन पेपर आपण कलेक्ट केलेले आहेत। यामध्ये सातारा झालं, रत्नागिरी झालं, भंडारा झालं, ठाणे झालं, या सर्व जिल्ह्यांच्या एकूण 40 पेक्षा जास्त क्वेश्चन पेपर वर्कवेल कंपनीनेच घेतलेले आहेत मित्रांनो। तर याचा काय फायदा झालेला आहे, सातारा डीसीसी बँक भरतीचे लेटेस्ट पेपर झाले, त्याच्यामध्ये ॲज इट इज प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये जर विचार केला तर कमीत कमी 2-3 प्रश्न रिपीट झालेले आहेत आणि जास्तीत जास्त 4 ते 5 प्रश्न डायरेक्टली म्हणजे कॉपी पेस्ट झाले असं म्हणायला हरकत नाही। आणि हे जे क्वेश्चन आहे प्रत्येक या टॉपिकनुसार वेगवेगळे आहेत, जसे की संगणकाचे 2-3 झाले, बँकिंगचे 1-2 झाले, अशा प्रकारे ठीक आहे हे प्रश्न रिपीट होत आहेत। टोटल जर कॅल्क्युलेट केलं तर आपले जे 7 ते 8 प्रश्न क्वेश्चन पेपर मधूनच येत आहेत मित्रांनो, ॲज इट इज रिपीट होत आहे। आणि जर विचार केला तर बाकीचे टॉपिक वरती जर विचार केला तर जे महत्त्वाचे टॉपिक आपल्याला मागील क्वेश्चन पेपरला विचारले गेलेत, फक्त अंक संख्या ह्या वेगळ्या आहेत मित्रांनो, ठीक आहे, संख्या अक्षर वेगळेत किंवा टॉपिक वरती त्याच टाईपचे प्रश्न विचारले गेलेत, फक्त प्रश्न थोडासा चेंज आहे, टॉपिक मात्र तोच आहे। या टाईपचे प्रश्न तुम्हाला वर्कवेल कंपनी विचारत असते, त्यानुसार तुम्ही क्वेश्चन पेपरला अनुसरून अभ्यास केला तर तुमचा स्कोर नक्कीच 70+ जाणार मित्रांनो। आणि तुमचं सिलेक्शन होण्यासाठी तुम्ही इथं चांगलीच हातभार लावू शकता क्वेश्चन पेपरची जास्तीत जास्त रिव्हिजन करून, ठीक आहे। आणि बाकी जर म्हणतात तर विद्यार्थ्यांचे असे देखील कमेंट्स येतात की नक्की आता अहमदनगर जिल्ह्याचे पेपर कधीपर्यंत होऊ शकतात, तर 2-3 दिवस लगोपाठ आपलं ऑफिसशी बोलणं झालेलं मित्रांनो, त्यांच्या सांगितलेल्या माहितीप्रमाणे ते काय डेट सांगत नाहीये, फक्त बोलतात की सेंटर आता ऍडजस्ट करायचं काम चालू आहे आणि सेंटर खरं ऍडजस्ट होत नाही। आता ऑल इंडियामध्ये भरपूर स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन पेपर होत आहे आणि आपले देखील पेपर ऑनलाईन होणार आहे। तर ऑनलाईन पेपर होणार आहे त्याच्यामुळे काय होतं की जे सेंटर असतात ते फुल होऊन गेलेले असतात, कारण त्यांची बुकिंग ऑलरेडी महिनाभर अगोदरचीच असते, जेव्हा जाहिरात येते तेव्हाच ते बुकिंग करतात। परंतु यांचं काय झालंय, जाहिरात काढली, सर्व झालं आणि त्यानंतर सेंटर गवसायला लागलेले आहेत, त्यामुळे सेंटर उपलब्ध होत नाही। असंच जर विचार केला तर चंद्रपूरचं देखील झालं, आतापर्यंत बहुतेक विद्यार्थ्यांनी कॉल SMS केले, मला पर्सनली कॉल केला, SMS केलं आणि त्यांनी सांगितलं आमचं चंद्रपूर हा जिल्हा आहे आणि आम्हाला जे एक्झाम सेंटर आलेले ते पुण्यात आले आणि अंतर जर बघितलं तर 700 ते 800 किलोमीटर त्यांचं अंतर आहे, म्हणजे एका विद्यार्थ्याला 700 ते 800 किलोमीटर जाऊन एक्झाम द्यावी लागते, मग त्यापेक्षा तो विद्यार्थी एक्झामच देणार नाही, त्यामुळे चंद्रपूरचं देखील मेरिट थोडं कमी येऊ शकतं, ठीक आहे, कारण बहुतेक विद्यार्थ्यांना खूप लांब लांबचे एक्झाम सेंटर आलेले, तर जवळपास 40 ते 50% विद्यार्थ्यांना खूप लांब लांबचे एक्झाम सेंटर आलेले आहेत। आणि हेच यामागचं कारण आहे की अहमदनगर जिल्ह्याचं आपलं जे एक्झाम सेंटरचं ऍडजस्टमेंट काम चालू आहे, त्याच्यामुळे आपली परीक्षा थोडी पुढे जाते। तरी माझ्या एक वैयक्तिक अंदाजानुसार आपले 15 ते 16 दिवसामध्ये पेपर होऊन जायला पाहिजे, कारण आता सातारा जिल्ह्याचा देखील निकाल येत्या 2-4 दिवसामध्ये लागून जाईल, त्यानंतर फायनल निकाल लागेल आणि तोपर्यंत आपली एक्झाम होऊन जायला पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर मुलाखतीचं काम वगैरे ते सर्व त्या ब्रांच वगैरे बघत असतात, ठीक आहे। तर त्यानुसार जर विचार केला तर साताऱ्याच्या त्या 2-4 दिवसामध्ये निकाल लागेल आणि येत्या 15 ते 16 दिवसामध्ये आपले अहमदनगर जिल्ह्याचे देखील पेपर होऊन जातील। त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला क्वेश्चन पेपरची रिव्हिजन करणे। बाकी जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तुमचं वैयक्तिक मत कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। वैयक्तिक मत सांगण्या अगोदर नाही तर काही फालतू कमेंट्स करण्या अगोदर थोडे रिसर्च केली तर बरं असेल, मला असं वाटतं। बाकी जे विद्यार्थी व्हिडिओ बघतात तुमच्यामुळे त्यांनाही थोडं वाईट वाटतं, ठीक आहे। तर त्यामुळे स्वतःचं वैयक्तिक मत सांगायला विसरू नका, परंतु सांगण्या अगोदर व्यवस्थित रिसर्च करा, त्यानंतरच कमेंट बॉक्समध्ये तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत मांडा, ठीक आहे। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।